चंद्रमोहन बाबा की जय। गॉड, माई तू कमालच पलीकडचं आहे. एक मिनिट या गोड प्रसंगी माझ्या गोड माईसाठी मला एक गोड गाणं डेडिकेट करायचंय. जी धन्यवाद. गोड गोजिरी लाज लाजिरी माई तू होणार नवरी. गोड गोजिरी लाज लाजिरी माई तू होणार नवरी. काय मग मज्जा बाबा एका मुलीची. पण खरंच सॉलिडच ग तू माई. म्हणजे आमच्या वयातल्या एखाद्या मुलीवर लट्टू नसतील एवढी मुलं तुझ्यावर लट्टू आहेत. मग मी केलंय स्वतःला तसं मेंटेन. आज हमारे साथ है सुधा पारसनीस जी. हाँ जी माई जी उनको कहते हैं. आपका स्वागत है माई जी. नमस्ते नमस्ते. माई जी सभी लोग जानना चाहते हैं कि इस शुभ अवसर पर एक स्थल होने के नाते आपके फीलिंग्स क्या है, आपको कैसा लग रहा है? अब मैं क्या बताऊं. मतलब बहुत मुश्किल हो रहा है, कैसे बताऊं, बयां करूं. जी शर्माइएगा मत. लगता है जैसे मधुर मधुर हवाएं चल रही है. बस हर जगह चंद्रमोहन ही चंद्रमोहन है. क्या बात है, जैसे चंद्रमोहन ने आपके दिल को छू लिया. जी जी बिल्कुल. जी हमने सुना है कि आपकी एक पोती भी है. जी जी. जो बहुत ही ब्यूटीफुल है, बहुत ही क्लेवर है. एक स्थल होने के लिए काबिल है. जी जी. लेकिन फिर भी वो स्थल नहीं हो पाई. और आज इस घड़ी में आप एक स्थल है, तो इस बारे में आप क्या कहना चाहेंगे? नहीं, आई एम वेरी प्राउड ऑफ हर. शी इज कैपेबल और वो अपना रास्ता खुद ढूंढ लेंगी. आई एम श्योर. जी जी. उसके लिए तो ये बाएं हाथ का खेल है, समझो. और रही बात मेरी, तो मेरा तजुर्बा तो काफी पुराना है, बहुत लंबा है. बहुत बढ़िया. इस आपके तजुर्बे को मद्देनजर रखते हुए मैं आपसे ये पूछना चाहूंगी कि आपका स्कोर क्या है? नो नहीं, अभी बताना तो पड़ेगा. बहुत ज्यादती है. मुझे बड़ी शर्म आ रही है. लेकिन फिर भी अगर बताना हो तो 60-70 से कम नहीं. 60-70 नॉट आउट. यस. 60-70. हाँ मतलब कम से कम. माई तुसी ग्रेट हो माई, तुसी ग्रेट हो. ऑफ कोर्स. अज्जी किसकी हूँ. काय गो. अरे तू इथं का बसलास? अगं मी काय चौकात बसलोय का, इथं क्लिनिक मध्ये बसलोय ना. पोट आहे माझं याच्यावर. असं म्हणतोस? ठीक आहे मग तू तुझं पोट सावरत बस, मी येते. ए मैत्री ऐक ना, काय काय झालं, काय झालं? खरंच गाडी शिकायची आहे यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.